आणि शक्ती वाढवणं परत आण. तू चुका करतायस ना, मग हे अचानक आलेले दुःख दूर कर आणि आमच्या शेठला आणि शक्ती वाढवणं आमच्या समोर आणून उभं कर. उभं कर बाप्पा, उभं कर. Oh my God, dreaming? No, Astara, no reality. Oh my God, मी Astara, अरे तिकडे काय बघायलास? Oh my God. शक्तिमान, शेठ तू शक्तिमान तुम्ही. अरे शेठ कुठे होतास तू? आम्ही किती शोधलं तुला माहित आहे? ए ब्रो यार, आपला जीव वर खाली झाला होता माहितीये तुम्ही गेल्यापासून. आता तुम्ही आला ना, बरं वाटलं. अरे तुझ्या विना यार आपली लाईफ नथिंग आहे, माहिती आहे ना तुला. अरे टेन्शन नका घेऊ, देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आहे ना आपल्या पाठीशी. काय होणार आपल्याला? शेठ अरे तू परत आलायस, आम्हाला असं वाटतं आमचं गणपती परत आलं, त्याचा आनंद झालाय आम्हाला. ए बट तुम्ही दोघं होतात कुठे आणि आता कुठून आलात? सगळं सांगते मी तुम्हाला, पण आता गणपती बाप्पा येणार आहेत ना, त्यांच्या आगमनाची तयारी करायची की नाही? हो तशी आम्ही तयारी सुरू केली आहे, पण मन लागत नव्हतं. आता तुम्ही दोघं आलात ना, व्यवस्थित तयारी करू, मजा करूयात गणपतीला. येस ब्रो, आता जय्यत तयारी करूया बाप्पाच्या फेस्टिवलची. हो अगदी धूमधडाक्यात साजरा करूयात. पुन्हा एकदा वाईट शक्तींचा सामना करून आलोय आम्ही, त्यामुळे या वर्षीचा गणेश उत्सव एकदम आनंदात साजरा करूयात. हा सगळी तयारी करूया आपण. आता फक्त जरा शक्तीला घरी सोडून येतो. हा आलोच आपण. हो हो चालेल, आरामात शेठ. हा चला केस ब्रो, चाल आलो. यस यस. मस्त रे. हा शेठ आणि शक्ती वडून परत आल्यात ना, खूप भारी वाटतंय. बसू. बस येस, आता जय्यत तयारीला लागूया. जोरदार तयारी कर गणपती. येस बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. यम आसुरी शक्ति नील शरीरम पुनः मम समीपे आगच्छतु, मम समीपे आगच्छतु, मम समीपे आगच्छतु. पहिली बस, हे अगनचत्तू म्हणजे काय? मला नाही माहित. तुम्हाला माहित नाही म्हणजे? हो तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना, म्हणजे त्या चेटकोबाच्या स्वतःला शिष्या म्हणून घेताना माहिती पाहिजे. बोलले ना एकदा, मला नाही माहित, शांत राहता. वहिनी बस मला सांगा, हा चेटकोबा काका आयुष्यभर असाच निळा राहणार? नाही माहित मला काही. जरा शांत बस ना तू, इथंच गाडी ना. असं कसं मला माहित नाही? मग आपल्याला त्याने इकडे कशाला बोलवलं ते तरी विचारून घ्या ना. हे माहित नाही ते माहित नाही. वहिनी बस खरंच सांगतो तुम्हाला, माझ्या पायाला ना मुंग्या यायला लागल्यात. इकडून अशा वरती येत आहेत आणि आता आहे ना वरती येऊन इकडे माझ्या कमरेत पेटका येईल. मला पाय लांब करता येणार नाही वहिनी बस, खरंच पायला दुखायला लागणार. पाय आत घे, चिटको तुझा पाय कापेल, त्या अग्नीत आहुती देईल. नको नाही झालं, मुंग्या गेल्या. यम आसुरी शक्ति नील शरीरम पुनः मम समीपे आगच्छतु, मम रक्तम स्वीकृत्यम नीलवर्णात् मुक्त कर्तु, नीलवर्णात् मुक्त कर्तु, नीलवर्णात् मुक्त कर्तु. चेटकोबा
चिटकोबा चिटकोबा अरे चेटकोबा, अरे कुठे गेलास? आम्हाला दुरात सोडून कुठे गेलास एकट्याला? अरे बापरे. चिटकोबा कुठेच तू दिसत नाहीयेस मला. चेटकोबा, चेटकोबा काका, चिटकोबा चेटकोबाजी. मी माझ्या मूळ रूपात आलो. मी अटक फटक सटक. चेटकोबा, अरे वा चेटकोबा, वा वा. दुराची ट्रीटमेंट तुला मानवली. ऐक ना, मला पण सांग ना, मला पण माझी स्किन आहे ना अशी गोरी करायची. भद्रे याचं तोंड बंद कर, नाही तर याला भस्म करून टाकेन मी. रागू नको. मला काय टेन्शन नाही. मी बेसनवर पण भागून घेईन, काय टेन्शन नाही. चिटकोबा तू कशामुळे निळा झाला होतास? तुला काही कळालं का आता? नाही, पण शिवा मरून चालणार नाही. म्हणजे त्याला मारून गाडावं लागेल तरच. काय काय तरच? एक काम करा, शिवाला माझ्याकडे घेऊन या. शिवाला शोधायचं आता? का कशासाठी हे प्रश्न विचारू नका. त्याला शोधून माझ्याकडे घेऊन या लवकर. अरे पण चिटकोबा, आम्हाला कसं माहित असणार? तुला स्वतःला नाही माहित तो कुठे गेला, आम्हाला कसं माहित असणार? एक काम कर ना, तुझ्याकडे ना ट्रेस करायला काहीतरी आहे का असं डिव्हाइस वगैरे काही? शिवा, आता तुझी बारी आहे. मटक सटा. इन्स्पेक्टर जाधव साहेब फोन उचला की. हॅलो. हॅलो, इन्स्पेक्टर जाधव साहेब बोलतात का? मला प्रिन्स सरकारांनी तुमचा नंबर दिला होता. माझा मुलगा आहे ना शिवा. हा, ते प्रिन्स साहेब बोलले मला आमचा शोध सुरू आहे. इन्स्पेक्टर साहेब, माझा शिवा कुठे गेला काय माहित नाही. त्याला शोधून काढा की. अहो तुमचं लय लय उपकार होतील बघा. माझा शिवा ना माझा जीव की प्राण आहे, आणि त्याला काही झालं ना तर माझं जगणं मुश्किल होईल बघा साहेब. हे बघा, आम्ही आमच्या टीमला कामाला लावलंय. आम्हाला काही कळलं की आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. बरोबर साहेब. नाना. शिवा, अरे शिवा कुठं होतास तू? अरे शिवा, अरे कुठं होतास तू? कुठे नाही शोधलं तुला. अरे माझा जीव कासावीस झाला होता. अरे मनात नाही ती विचार येत होत. आता तू आलास, बरं वाटलं मला. हे नाना, रडतो कसा? हा, तुझा शिवा आता सुखरूप परत आलाय ना. आणि एकटा शिवाने परत आला नाना, शक्ती पण आली. काय शक्ती? शक्ती. अगं शक्ती बेटा, कुठं होतीस? तू आली, मला लय बरं वाटलं. तुम्ही फार थकलेले दिसताय, ताणलेल्या. मी तुमच्यासाठी पाणी आणतो. नाही नको, पाणी नको, आम्ही ठीक आहोत. बरं ठीक. शिवा, आता जे झालं ते झालं. इथून पुढं मला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. तुम्ही लेकरं आपापल्या मार्गाने निघून जातात, पण माघारी आई बापाची काय अवस्था होते, त्यांच्या जीवाला काय घोर लागतो
तुम्हाला नाही कळत. नाना सॉरी, यावेळेस आम्हाला परिस्थितीसमोर हात टेकावे लागले. पण आता तुम्ही काळजी करू नका. आता तुमचा शिवा परत आलाय, तुमचा पूर्वीचा शिवा परत आलाय आणि आता तो तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि हो, तो राक्षस चेटकोबाई याचं काही वाकडं करू शकणार नाही. शक्ती बेटा, तू बोलतेस ना तसंच होऊ दे. मी काय म्हणतो, तुम्ही सुखरूप घरी आलात, देवाचीच कृपा आहे म्हणून एवढं मोठं संकट टळलं. आता एक काम करा, तर शंभू महादेवाचं दर्शन घ्या, पाया पड, या पोरात. शंभू महादेवा, आपली शक्ती परत भेटली, तुझे खूप खूप आभार. आता आम्हा दोघांना आयुष्यात कधीच वेगळं करू नकोस, बस. आणि तुला जे पण काय बोललो आपण त्यासाठी माफ कर आपल्याला. शंभू महादेवा, तुझ्या लाडक्या शिवाला माफ कर आणि शिवाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. फक्त आपली एकट्याचीच नाही, आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की आम्ही दोघं आयुष्यभर कायम सोबत असलं पाहिजे. आणि आमच्या दोघांची इच्छा कायम डोक्यात राहू दे तुझ्या. काय शंभू महादेवा, तुम्हा दोघांची इच्छा पूर्ण करल. एक काम करा, यो भस्म लावा शंभू महादेव. शंभू महादेवा, पोरांवर लक्ष ठेव, तुझी सावली अखंड त्यांच्यावर राहू दे. बरं नाना, आपण शक्तीला तिच्या घरी सोडून येतो, तोपर्यंत मस्त गरम भाकऱ्या तयार ठेव, पिठलं बनव आणि मस्त मिरचीचा ठेचा बनवून ठेव. काय परत आलो ना आपण दोघं बसू मस्त पैकी आदळाला. काय बोलतो? मी काय म्हणतो, शक्तीला मी 2 घास खाऊ दे की, माझी आजची भाकर खाईल ती. सॉरी, पण यावेळेस नको. आपण पुढे कधीतरी प्लॅन करूयात. मलाही घरी जायचंय. अम्मा आणि अप्पा वाट बघत असतील हो माझी. बरं ठीक आहे, तू घरी जा. आम्हा अप्पाला लय आनंद होईल तुला भेटल्यावर. शिवा, जा तिला सोडायला, मी तुझी वाट बघतोय. हा ठीक आहे, चल आलो. हा बनवून ठेव. हो हो. शंभू महादेवा, आज की नाही तुला भाकरी आणि ठेचा, नाही भाकरी आणि गुळाचा नैवेद्य देतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अजून कसे आले नाही ते दोघं? अयो, मोबाईल असता तर कॉल करून तरी पाहिलं असतं मी. शक्तीचा अप्पा, तुम्ही उठा आणि काय काय झालं? आता निघा आणि तिकडे नाक्यावर जाऊन बघून या जरा. अगं विजयलक्ष्मी, जरा धीर धर ग, येतील ते दोघंही. आणि हे बघ, आपल्याला कळलंय ना ते दोघंही सुखरूप आहेत, मग कशाला टेन्शन घेतेस? ते सगळं ठीक असतं, पण प्रत्यक्ष डोळ्याने त्या दोघांना बघत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही बघा. बरं, तुम्ही नानांना कॉल करून सांगितलंय ना? अगं नाना भाऊला कॉल केला होता ग, पण त्यांचा फोन एंगेज लागला. बरोबर. शक्ती आणि शिवा जेव्हा घरी येतील ना तेव्हाच त्यांना फोन करू. चालेल. आता मी ते पूजेचं ताट तयार करते. आले की दोघांना ओवाळायला. बनव बनव. ही विजयलक्ष्मी, मी काय म्हणतो, शक्ती आली ना की तिच्यासाठी शिरा बनव ना. नाही म्हणजे देवालाही नैवेद्य म्हणून होईल बघ. 2 दिवस पोरीने काय खाल्लं असेल नसेल काही माहित नाही बघ. अयो, मी शिऱ्याचं साहित्य सगळं काढून ठेवलंय. शक्ती आली ना की पटकन शिरा बनवेन बघा. अम्मा,
शक्ती 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 शिवा शक्ती शक्ती आलीस तू. अयो अयो तुला बघून मला एवढा आनंद होतोय, तुला सांगू शकते. कशी आहेस तू? शक्ती, खरंच सांगतो, आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता बघ. कुठे होतीस तू? कालपासून आमची काय अवस्था झाली काय सांगू तुला. अम्मा, अप्पा, तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन? अगं शक्ती, आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. हा, पण तू जाताना सांगून गेली होती ना की मी परत येईन, त्यामुळे जरा कमी टेन्शन आलं होतं बघ. पण अख्खा दिवस उलटून गेला, रात्र उलटून गेली आणि तुझाही पत्ता नव्हता, त्यामुळे टेन्शन वाढलं बघ. आपल्या शिवाजी तर एकदम वाईट परिस्थिती झाली होती ग. तो खूप घाबरला होता. शक्ती, तुला सांगतो, तू इकडनं गेल्यावर आहे ना, इकडची परिस्थिती खूप भयानक होती ग. अम्मा, अप्पा, मी परत आले ना, आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. मी परत आले ते फक्त देवी आदिशक्ती आणि शिवामूळ. ते सगळं ठीक असतं शक्ती, पण हे गेले 2 दिवस आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं की काहीतरी अरिष्ट आलेलं आहे. आणि मी देवी आदिशक्ती बरोबर बांधलं सुद्धा. अम्मा, जे काही अरिष्ट आलं होतं ते देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवामुळे आम्ही पळून लावलं. आणि आता हे बघ, आता डोळ्यात बिलकुल अश्रू आणायचे नाहीत. मला माझी अम्मा अशी रडताना नाही, छान हसताना आवडते. ओ ना अप्पा? बरोबर बोलली शक्ती. बरं शक्ती, चल आपण निघूया. कुठे निघतो? मग काय अम्मा, आम्ही आलो आणि आम्हाला बाहेरच तुम्ही उभं केलंय. आमची इथेच बोलत बसणार की आतमध्ये पण घेऊन जाणार आहे काय? सॉरी ते काय, मी पूजेचं ताट बनवलं, पण मी आणते. तुम्हाला ओवाळते, मग या तुम्ही आता. या. या आता. शक्ती, अरे तुम्ही कुठे होतात, कुठे दोघं, आणि तुम्ही भेटलात कुठे एकमेकांना? सगळं सांगते अम्मा. शिवाने मला कड्यावरून ढकलल्यानंतर आणि मग रामेश्वराच्या मंदिरामध्ये आपली शक्ती परत आली. म्हणजे यावेळी देवी आदिशक्तीनेच तुम्हाला वाचवलं. देवी आदिशक्तीचा महिमा अगाध असतो बघा. शक्ती, देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवानी आपल्याला कायम संकटातून वाचवलं असतं, आणि मी तिच्यावरच रुसले होते बघ. अम्मा, पण त्याच आदिशक्तीने तुझी लेक आणि तुझा होणारा जावई सुखरूप घरी परत पाठवले.
बरं शक्ती, तुला भूक लागली असेल ना? अयो, मी पटकन आहे ना गोडाचा शिरा बनवते हा, आणि नंतर तुझ्या आणि शिवाच्या आवडीचं जेवण बनवते सगळं. हा हो अम्मा. आणि आता गणपती येणार आहेत ना, आम्ही तोपर्यंत गणपतीच्या डेकोरेशन साठी काय काय लागणार आहे याची यादी करतो. करा करा, तयारी करा. पण मी काय म्हणते, थोडा जरा आराम पण करा. खूप थकला असाल ना तुम्ही. थकवा अम्मा, ओ गणपती बाप्पा येतात, गणपती बाप्पा. थकवा बिकवा काय ना, उलट उत्साह आला अंगामध्ये. हा, हे बरोबर बोललास हा शिवा. बरं, पण तयारी करताना आधी 2 घास खाऊन तर घ्या. नाही नाही अम्मा, ते काय आहे, नानाला सांगून आलो आपण की मस्त भाकरी पिठलं ठेचा वगैरे बनवून ठेव. जे काय बनवायचं असेल ते शक्तीसाठी बनवा. अरे म्हणजे नानाला तुम्ही कळवलंय? हो अप्पा, आम्ही नानांना भेटूनच इकडे आलोय. हा, एक बरं केलं बघ तुम्ही, कारण नाना खूप टेन्शन मध्ये होते. हो, नाना पण खूप इमोशनल झाले होते. नाही पण आता नाना नॉर्मल आहे, भेटलो तर एकदम मस्त हसायला बिसायला लागलाय. मग ठीक आहे. बरं चला, आता हा विषय आपण इथेच थांबूयात. आता गणपती बाप्पा येणार आहे, त्याची सगळ्यांची तयारी करावी लागणार आहे, आणि गणपतीची मूर्ती बघायला जावं लागेल. हो, यंदा ना आपण. शक्ती, ऐक ना, मी काय म्हणते, या वर्षी आपण इथे गणपती बाप्पा नको आणूयात. काय? इथे नको? मग कुठे बसवायचा? तुझ्या हक्काच्या घरी, बंगल्यावर. अम्मा, अगं पण हेही माझं हक्काचंच घर आहे, आणि आपण दरवर्षी आपल्या घरी गणपती बसवतो, आणि या घरातला तर आपला पहिला गणपती आहे. सगळं मान्य असतं मला शक्ती. हे बघ, हे तुझं हक्काचंच घर असतं हा, पण ते तुझं मूळ घर आहे हा, जन्मस्थान आहे तुझं. मला काय वाटतं ना, तिथे अजून वाईट शक्तींचा प्रभाव आहे बघ. तिथे वाईट शक्ती असतात. गणपती बाप्पांचं आगमन तिथे झालं ना, तर त्या वाईट शक्ती निघून जातील त्या बंगल्यातून. आपल्याला पण असं जाम वाटतं की त्या बंगल्यातून त्या वाईट शक्ती अजून पूर्णपणे गेलेल्या नाहीत. गणपती बाप्पा बसले ना तिकडे, सगळ्याच्या सगळ्या वाईट शक्ती एकदम अशा निघून जातील. 100% गॅरंटी आपल्याला. बरं, तुम्ही सगळे म्हणतात तर ठीक आहे, पण हो, यावेळेस गणपतीची मूर्ती मीच फायनल करणार. पण मूर्ती कुठच्या रूपात आहे? नाही म्हणजे यंदा आसन काय असणार आहे? उंदीर मामावरती का मोरावरती का सिंहासनावरती? नाही, शंभू महादेव आणि देवी पार्वती सोबत बसलेली मूर्ती. वा, या वर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी महादेव आणि पार्वती सोबतच येणार. क्या बात आहे शक्ती, कल्पना खूप चांगली आहे. मलाही आवडला. बरं शिवा, मी जरा आवरते आणि नंतर तुला बाहेर भेटते. हा ठीक आहे ठीक आहे, तू पण आवर, आपण पण जातो, पटकन आवरतो आणि जरा नाना बरोबर मस्त 2-4 गार खातो आणि भेटू आपण. चला चला, येतो आपण. हो. अम्मा अप्पा येतो, चल लवकर आवर. हा, बरोबर. हा हा.